प्रति हेक्टर 18,000 रुपये प्रात्यक्षिकासाठी आर्थिक सहाय्य शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। कापूस प्रात्यक्षिकासाठी महा-डी-बी-टीवर अर्जाचे आवाहन करण्यात आलेले आहे। ही अपडेट आहे अहिल्यानगर येथील केंद्र शासनाने कापूस उत्पादकता अभियान म्हणजे कपास क्रांती या नव्या अभियानास मान्यता दिली असून सन 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षाच्या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानांतर्गत कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी विविध पिकं प्रात्यक्षिका राबवण्यात येणार असून लाभार्थ्यांची निवड महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील पात्र शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी अर्ज महा-डी-बी-टी पोर्टलवर सादर करावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात सन 2030-31 पर्यंत 125 लाख गाठी कापसाचे उत्पादन 550 किलो लिंट प्रति हेक्टर उत्पादन साध्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे। जिल्ह्यात यावर्षी क्लोज स्पेसिंग प्रात्यक्षिके 90/30 सेमी अंतर 1464 हेक्टर, सघन कापूस लागवड 90/15 सेमी अंतर 2151 हेक्टर तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापन 90/60 सेमी अंतर 327 हेक्टर तर प्रात्यक्षिकासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार असून क्लोज स्पेसिंग प्रात्यक्षिकाकरता प्रति हेक्टर 13,500 रुपये व शेती दिनासाठी 500 रुपये, सघन कापूस लागवड प्रात्यक्षिकाकरता प्रति हेक्टर 18,000 रुपये व शेती दिनासाठी 500 रुपये तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापन प्रात्यक्षिकाकरता प्रति हेक्टर 7,000 रुपये व शेती दिनासाठी 500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। हे प्रात्यक्षिके शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांमार्फत राबवण्यात येणार आहे। शेतकरी गट नोंदणीकृत असणे आवश्यक असून गटाची निवड प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे। प्रत्येक गटात किमान 25 शेतकरी असणे आवश्यक असून प्रति गाव प्रति पीक जास्तीत जास्त 4 गटाची निवड केली जाणार आहे। लाभ घेणाऱ्या शेतकरी सदस्याचा आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक असणे बंधनकारक राहणार आहे। तसेच शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी विहित नमुन्यात हमीपत्र सादर करणे आवश्यक राहणार असल्याचे सुद्धा या ठिकाणी कळवण्यात आले आहे।